तर नमस्कार मित्रांनो. सकाळी झोपेतनं उठलो आणि झोपेतनं उठल्यावर काय करतो की मी यूट्यूबला डॉलर किती आले, फेसबुकला डॉलर किती आले, ही माझा रोजचा दैनंदिन शेड्यूल आहे. आणि उठल्या सर सर यूट्यूबचं बघितलं मी पेमेंट किती आले डॉलर काय, आणि नंतर मग मी फेसबुककडे गेलो की डायरेक्ट फेसबुक समथिंग वेंट रॉंग असं काहीतरी लोड बी व्हाय ना फेसबुक. आयला काय झालं जीव वैतागला. परत मग थोड्या वेळानं थोडंसं ओपन झालं रिफ्रेश मारल्यावर, तर प्रॉब्लेम आला आपल्याला चाइल्ड ॲबॅस काय ॲब्यूज काहीतरी आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय तो प्रॉब्लेम. तर त्या व्हिडिओमध्ये काय केलं होतं, म्हणजे मी ही व्हिडिओ मला वाटतं 2 दिवसापूर्वी टाकला होता. आणि त्या व्हिडिओमध्ये काय केलं होतं, जोक असा होता की मम्मी परीला मारते आणि काय म्हणते, इथून पुढे चुकली ना तर बघ मग, म्हणजे परीसारखी चुकत असते ना म्हणजे अभ्यासात, म्हणून ती तिला मारते आणि ती परत माझ्याकडे येते. मग मला ती काय करते, पप्पा तोंड आ करा, मग मी तोंड आ करतो. परत जीभ बाहेर काढा, मी जीभ बाहेर काढतो. आणि ती म्हणते की तुमच्या डोळ्यासमोर एवढं घडतंय तर तुम्ही गप्प का. मग त्या व्हिडिओतून असं म्हणजे सिद्ध झालं, जे म्हणजे फेसबुकच्या कम्युनिटी गाईडलाईनला असा संदेश गेला की तिच्यावर काहीतरी अन्याय होतोय. म्हणजे असा कॉन्टेंट त्यांना वाटला, त्यांनी लगेच डायरेक्ट आपल्या अकाउंटला रिस्ट्रिक्ट, स्क्रीनवर बघताय तुम्ही, असा मेसेज टाकला. मग असा मेसेज टाकल्यावर आपले जवळपास 72 तास आता फेसबुकची लय मोठी आय डी, जवळपास 7 लाख क्रॉस झालेत आपले फॉलोअर्स फेसबुकला. तर एवढी मोठी आय डी आता 72 तासानंतर आपली पोस्टिंग होणार आहे. आणि मी त्यांना हे केलेलं आहे, काय म्हणतात त्याला, अपील दिली आहे. पण आता अपील दिल्याच्या नंतर बी जर अपील सक्सेस नाही झाली तर आपल्याकडं 180 दिवस आहेत. 180 दिवसात जर आपली आय डी जर नाही आली वापस, म्हणजे त्या अपीलला चान्स आहे आपल्याला 180 दिवस, जवळपास म्हणतो 6 महिने. त्या 6 महिन्यात जर आपली आय डी वापस नाही आली तर 7 लाखाची आय डी गेली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या आय डीवरनं आपण कमीत कमी $200 पेमेंट निघत होतं आपल्याला, कमीत कमी. आता ह्या महिन्यात मार्च एंडिंगमुळं आपल्याला पेमेंट कमी आलंच, म्हणजे काहीतरी $100-125 झाले होते. पण आपल्याला कमीत कमी $200-250 निघत होते. आणि जर चांगलं व्हायरल होत होतं तर चांगलं पेमेंट निघत होतं आपल्याला, जवळपास भरपूर समाधानकारक पेमेंट येत होतं. पण विषय असा झाला, ऐन टायमाला हे असं झालं. म्हणून मला हा व्हिडिओ बनवण्याच्या मागचं एकच कारण आहे की तुम्ही जर लहान लेकराबद्दल व्हिडिओ बनवत असाल, मी परत त्याची कम्युनिटी गाईडलाईन सगळी वाचली, तर त्याच्यात असं लिहिलं आहे की लहान लेकरं नग्न अवस्थेत नसावी, लहान लेकरांवर अत्याचार होईल. त्या व्हिडिओमध्ये जर तसं दिसत असेल तर तसे एक व्हिडिओ बनवू नका. परत ते म्हणले की अश्लीलता, शिवेगाळी, अशा काही गोष्टी जर तुम्ही व्हिडिओमधून जर केल्या तरी पण ते स्ट्राईक मारणार आणि 180 दिवसाचा टाईम देणार, तिथून तुमची आय डी भुर. तर आपल्याला 72 तासानंतर आपली पोस्टिंग जर चालू झाली फेसबुकची, औदुंबर गावरी फेसबुक आहे बरं का, प्रगती गावरी फेसबुक नाही आहे, तर औदुंबर गावरी फेसबुक आहे. तर मग धन्यवाद, तुमच्या प्रेमामुळं तुमच्या आशीर्वादानं आपली आय डी वापस बी येईल. तर आता बघू आता काय होतं काय नाही. आणि आपण अपील केली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे की ह्या 5-6 महिन्यात एवढ्या जणांच्या आयडिया उडल्यात इंस्टाग्रामच्या आणि फेसबुकच्या आयडी. फर्स्ट टाईम म्हणजे मला ह्याच्या आधी बी प्रॉब्लेम आला होता बरं का, फेसबुकला सस्पेंड झाली होती माझी आय डी. ती माझ्या आयडीला कोणतरी डावाचलं होतं. मग परत त्यांनी काय केलं फेसबुकवाल्यांनी, चू शांत बस, तर मला परत त्यांनी फोटो मागितले, सेल्फी वगैरे. मग मी ते दिले, मग आपली आयडिया सस्पेंड झाली, वापस आली. पण ह्या आयडियाला आपल्या फर्स्ट टाईम अशी कम्युनिटी गाईडलाईन पडली, त्याच्यामुळं असं झालं. आता इथून पुढं खूप विचारपूर्वक व्हिडिओ बनवतो. परीचं म्हणजे तो आपला जोक माझा हेतूच होता जोकचा, पण असं वाटलं नव्हतं. आणि परत दुसरा एक व्हिडिओ होता, कुठला बघा, अभ्यास करण्याचा जालिम उपाय म्हणून एक व्हिडिओ होता, शांत बस बाळा. तर त्याच्यामध्ये बी काय केलं तर परी म्हणते की मला अभ्यासाचा मूड नाही आहे. आणि मग ते व्हिडिओला काय झालं तर पोस्ट केला मी. म्हणजे तो व्हिडिओ कसा असता, एक टेक्निक बनवली त्या व्हिडिओमध्ये दावलं होतं मी, फक्त ते व्हिडिओ ह्याच्यात ॲड केला होता. म्हणजे त्याच्या डोक्यात महाराज एक सिस्टम तयार केली होती त्या मशिनीनं. तर मग त्यासुद्धा व्हिडिओला मला काहीतरी प्रॉब्लेम आला होता, मी त्याला जाणवलं की डिलीट मारून टाकला. पण खालच्या ह्या व्हिडिओला बी असा प्रॉब्लेम डायरेक्टच. आता अर्निंग होणार नाही आपली 72 तास, आणि खूप मोठी रिस्क आहे. कोणी असे व्हिडिओ बनवू नका. सोशल मीडियावर जर तुम्ही काम करत असाल कोणी, तर लहान लेकराबद्दल असे व्हिडिओ बनवू नका.
आणि होताना तेवढा समाजाला चांगला काय म्हणतात त्याला संदेश जाईल असेच व्हिडिओ बनवा. काही लोक फेमस होण्यासाठी शॉर्टकट खूप वापरतात, अश्लीलता, शिव्यागाळी, परत बरंच काय मार्ग आहेत. तुम्ही सोशल मीडियावर बघता अक्षरशः एक जणांचे व्हिडिओ बघूशी वाटत नाही. घाणगचळ बोलणे, बाया, पोरं, आणि सध्या जे असे व्हिडिओ बनवतात का हे जास्त व्हायरल होत आहेत. लोकांना कसं आहे माहिती आहे का, चांगलं आवडत नाही. लोक काय करतात एका कोपऱ्यात जातात आणि असे अश्लीलतेचे ह्याचे अंग प्रदर्शनचे ह्याचे लय बघतात, मन लावून बघतात. त्याच्यामुळं चांगल्या व्हिडिओची रिचिंग कमी असते, चांगल्या व्हिडिओला लाईक कमी असते त्या. पण अशा व्हिडिओला तुम्ही बघा ज्या व्हिडिओमध्ये काय असं वापरलं का ना, भर वाऱ्यासारखा मिलियनला व्ह्यूज असतात, भरपूर लाईक असते त्या. तर इथून पुढं एवढं स्ट्रिक्ट झालेलं आहे सोशल मीडियाचं आणि कम्युनिटी गाईडलाईन एवढे स्ट्रिक्ट झालेल्या आहेत त्या फेसबुक, इंस्टाग्रामच्या. तर असे व्हिडिओ लहान लेकराबद्दल बोलू नका आणि तुम्हीही तोंडातून काय असे काय अपशब्द निघतील असे व्हिडिओ बनवू नका. तरी काय माहिती आहे का, आपल्याला आता महिना झाला आपल्या आयडीला जरा रिचिंग डाऊन झाली मार्चेंटमुळं. मग टेन्शन आलं यार, मग काय करायला पाहिजे. तर मित्रांनो, मी ह्या सोशल मीडियाचा विषय डोक्यातनं काढून टाकायला लागलो आहे. का तर ह्या आयडिया यूट्यूबच्या जोर आत्तापर्यंत आपण हे बांगला बांधला मित्रांनो, हे यूट्यूबच्या कमाईतून बांधला आहे. खोटं सांगत नाही, सगळं यूट्यूबच्या पैशातून बांधलेलं आहे आपण. पण आता ह्या यूट्यूबला भरपूर काही अपडेट आलेत, भरपूर काही गाईडलाईन वाढलेल्या आहेत. त्या कोणत्या टायमिंगला चॅनल डिलीट होईन भरवसा नाही. त्याच्यामुळं आपण साईड बिझनेस चालू केले. आता इथून पुढचा प्रवास हा आपला जास्त सोशल मीडियावर कमीच राहणार. फक्त रीलद्वारे आपले व्हिडिओ येतील. लाँग व्हिडिओला वेळ जास्त देत नाही आहे, का तर रिचिंग डाऊन झाली आहे आणि परीला आता अभ्यासाचं वेळ भरपूर वाढलेला आहे. तर आपण साईड बिझनेस काय चालू केला ते तुम्हाला तर माहितीच, आपले बरेचसे दिवस झाले व्हिडिओ येत आहेत. हे मलम आहे, जी की गचकरण, नायटा, खरूज, काळी चट्टे, ह्याच्यावर आपण हे असा रामबाण इलाज काढलेला आहे. आणि ह्याच्यावर एक आयुर्वेदिक गोळी ती आता आणायची राहिली, तिकडे लांब होती म्हणून ही हात घेतले तर टॅबलेटवरली घेतली. शांत बस ना. तर गोळी आयुर्वेदिक आहे ती गंधकाची. बरं जा आता त्यांना संशय निर्माण होईल की कसली गोळी, जा पटकन घेऊन ये. तर मित्रांनो, आपण अजून एक बिझनेस ॲड करायला लागलो आहे. तो म्हणजे बघा, हो का, ही क्रीम आहे जी चेहऱ्याला, जे आता माझ्या बायकोच वापरणार, लय लांब कशाला, प्रगती वापरेल तेव्हा तुम्हाला प्रगतीचा चेहरा कसा दिसेल हे तुम्हाला लवकर जाणवल. ही सुद्धा क्रीम आपल्याकडे आता विकत मिळणार आहे. पण मी पहिल्यांदा काय करतोय, हे बघा, हां, ही गोळी आणि ही आपलं 10 दिवसाच्या आत रिझल्ट आहे याचा. तर हे मागवायचं कसं, स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, फक्त व्हॉट्सॲपला बोला. हे मागवायचं कसं, काय प्रोसेस आहे, काय माहिती आहे, तर 10 दिवसात खाज पूर्णपणे कमी होते. आणि स्क्रीनवर नंबर आहे त्याला फक्त व्हॉट्सॲपनं बोला, फोन करू नका. आड्याने व्यक्ती असेल तर फोन करा, पण ज्याला व्हॉट्सॲपचं नॉलेज नसेल त्यांनीच फोन करा. का तर सुशिक्षित माणसाने व्हॉट्सॲपला यावं, चांगली गोष्ट आहे. का तर आम्हाला वेळ भरपूर कमी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही जी क्रीम आहे ही चेहऱ्याला लावायची क्रीम आहे आणि हे साबण आहे त्याच्याबरोबर. आणि मला वाटतं अजून एक साबण आहे ह्याच्यामध्ये, हो का, ह्याच्यात अजून एक साबण आहे. तर हा प्रयोग पहिल्यांदा आम्ही प्रगतीवर करणार आहे, जेणेकरून ह्याचा रिझल्ट आला. ह्याचा रिझल्ट आहे 7 दिवसात चेहरा उजळ आणि मस्त दिसला पाहिजे. तर बघूया आता आपण ह्याचा रिझल्ट कधी येतो. तर ह्याचा व्हिडिओ लवकरच पडेल तुम्हाला की ही काय विषय आहे. आणि ही जर क्रीम नाही तर अजून एक क्रीम आहे, ती पण क्रीम यायलाच लागलेली आहे. तर त्या बी क्रीमचा रिझल्ट, ज्या क्रीमचा रिझल्ट असेल त्याचाच आपण विक्री करणार आहे. का तर पब्लिकला फसवायचं नाही आहे. त्याच्यामुळं जी काय आपला बिझनेस असेल तो एकदम ट्रस्टेबल असेल. तर थँक्यू सो मच. आपली आय डी लवकरच येईल आणि आपण कधी कोणाचं वाईट केलेलंच नाही, त्याच्यामुळे आपल्या बाबतीत बी कधी काय वाईट घडणार बी नाही. आजपर्यंत माझ्या बाबतीत लय काय चांगल्या गोष्टी घडल्या त्यामुळे आत्ता काय वाईट घडणार नाही. ओके, बाय बाय.